गेल्या 1 महिन्यापासून रेती बंद असल्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा व अमरावती या 5ही जिल्ह्यातील गाडी मालक, चालक व लेबर यांचा रोजगार पूर्णपणे ठप्प झाला आहे। फायनान्स कंपनीचा हप्ता थकल्याने मोटर मालक अडचणीत सापडले असून घरचा उदरनिर्वाहही बंद झाला आहे, अशी माहिती रेती वाहतूकदार संघर्ष समितीने श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। आम्ही रेती वाहतूकदार आहोत, माफिया नाही। मात्र शासकीय अधिकाऱ्यांकडून रेती वाहतुकीला मुद्दाम अडथळे आणले जात आहेत। विना रॉयल्टी पास रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा, पण ज्या वाहनांमध्ये रॉयल्टी पास आहे त्यांना तपासणी करून जागेवर सोडून द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे। अधिकारी छोट्या छोट्या कारणांवरून वाहने एक महिना जप्त करून ठेवतात। पूर्णपणे नियमात असणारी वाहनेही 2-3 महिने जप्त राहतात, त्यामुळे EMI पेंडिंग राहतो। घर चालवणे मुश्किल होते। नाईलाजाने मोटर मालकाला संबंधित अधिकाऱ्यांशी जोडतोड करून गाडी सोडवावी लागते। रॉयल्टी भरूनही जोडतोड करावी लागत असल्याने अनेक वाहतूकदार रॉयल्टी न भरताच अवैध वाहतूक करतात, त्यामुळे अवैध वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे। विना रॉयल्टी पास रेती वाहतूक करणाऱ्यांवर, रेती घाट मालकांवर व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी समितीची बैठक लवकरच होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पत्रकार परिषदेला सचिन भोपळे, पंकज देशमुख, गोपाल धर्माळे, मिलिंद जवंजाळ, करीम लालूवाले यांच्यासह रेती वाहतूकदार आदी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय सतीश पाटील यांनी। मी पंकज अरुणराव देशमुख। आमची आज तुमच्या मार्फत मागणी एवढीच आहे की ज्या गाडीवर रॉयल्टी आहे, जी गाडी नियमामध्ये आहे, ती गाडी सोडण्यात यावी आणि ज्या गाडीवर रॉयल्ट्या नाही आहे त्या गाड्यावर कडक कारवाया करण्यात याव्या। नियमात जी रेती व्यवसाय व्हायला पाहिजे तो होऊ द्यावा आणि ज्या घाटातून अवैध गाड्या भरून येत आहे, ज्या घाटातून गाडी येते पण रॉयल्टी कमी असते किंवा नसते, तर त्या घाटावर सुद्धा कारवाई करण्यात यावी, हीच आमची तुमच्या मार्फत मागणी आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।